नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्राजक्ता दिनेश दांदळे. मी अनुजीच्या पिते शिकते. आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले, त्याचेच आज भव्य वृंदावन झाले. फळा फुलांनी ते सर्व बहरले, त्या फळा फुलातून आज आवाज निघतो, महात्मा फुले, महात्मा फुले. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकून स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणारे, स्त्री शिक्षणाचे जनक अशा महान समाजसुधारकास त्रिवार वंदन. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 काटगुण, सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि तसेच त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. शेतकऱ्यांचा हा सोहळा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होता. इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तसेच अस्पृश्यांसाठी शाळा उभारल्या. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शुद्ध खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.